जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षकांनो नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथील बांधकाम विभागातील कारभार पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे। एका ठेकेदाराचा जीएसटी क्रमांक 2023 पासून रद्द झालेला असतानाही संबंधित ठेकेदारांची देयके पारित करण्यासाठी विद्यापीठ अभियंता कार्यालयाकडून हालचाली सुरू झाल्याची तक्रार नियंत्रक कार्यालयाकडे दाखल झाली आहे। त्यामुळे विद्यापीठाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। श्रीरामपूर पुणतांबा रोडवर गोंडेगाव परिसरातील चारी क्रमांक 20 जवळ रात्रीच्या सुमारास अज्ञात वाहनाने बिबट्याला धडक दिल्याने यात बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली। गोंडेगाव परिसरात अनेक दिवसांपासून बिबट्याचा संचार सुरू आहे। या शिवारातील अनेक पाळीव कुत्रे, शेळ्या व कालवडी बिबट्याने फस्त केल्या आहेत। बिबट्याच्या भीतीमुळे शेतकरी रात्री शेतात पाणी भरण्यासाठी जाण्यास धजावत नाही। अनेक वेळा दिवसाही अनेकांना बिबट्याचे दर्शन झाले आहे। राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी उपक्रम असलेल्या माझी वसुंधरा अभियान 4.0 अंतर्गत संगमनेर नगर परिषदेला राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। शनिवारी मुंबईतील वरळी येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम येथे पार पडलेल्या सन्मान सोहळ्यात अमृत शहरामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल हा बहुमान प्रदान करण्यात आला। नगराध्यक्षा डॉक्टर मैथिली तांबे यांनी हा पुरस्कार स्वीकारला। संगमनेर, लोहरे, कासारे आणि मेंढवण परिसरातील ग्रामस्थांनी गेली अनेक वर्ष अवर्षणाच्या झळा सोसल्या आहेत। पावसाच्या अनिश्चिततेमुळे शेतकऱ्यांना ज्वारी, बाजरीसारख्या मर्यादित पिकांवर समाधान मानावे लागत होते। मात्र आता निळवंडे धरणाच्या पाण्यामुळे परिसरातील आमूलाग्र बदल होणार आहे। रब्बी हंगामात गहू, हरभरा, भाजीपाला यांसारखी पिके घेण्याचा आत्मविश्वास शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे, असे आमदार अमोल खताळ यांनी म्हटले। तालुक्यातील लाहोरे, कासारे येथील रविवारी पाझर तलावातील पाण्याचे पूजन आमदार खताळ यांच्या हस्ते झाले। श्रीमंत राजमाता विजयराजे शिंदे कन्या विद्यालयात झालेल्या उत्सव कलागुणांच्या कार्यक्रमात विद्यार्थिनींनी आपल्यातील कलागुणांचे सादरीकरण केले। प्रमुख पाहुण्यांनीही त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली। अध्यक्षस्थानी माजी मंत्री बबनराव पाचपुते होते। सुरुवातीला 10वी परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा, विविध स्पर्धा परीक्षा, चित्रकला परीक्षा व विविध सहशालेय उपक्रमांबरोबरच क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थिनींनी तसेच देणगीदार ज्योत्स्ना भंडारी, चंद्रकांत चौधरी, सचिन आनंदकर, अशोक मांढरे यांचा सन्मान करण्यात आला। जिल्ह्याची खबरबात मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। आल्हनवाडी बारा शिवारात आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर जीवघेणे हल्ला झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी सकाळी घडली। या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस कॉन्स्टेबल संजय जाधव हे एका गुन्ह्यात हवा असलेला आरोपी कृष्णा हौसराव कर्डिले यास अटक करण्यासाठी पथकासह आल्हनवाडी येथे शनिवारी गेले होते। त्यावेळी आरोपी कृष्णा कर्डिले व त्यांच्या कुटुंबियांनी पोलीस पथकाला शिवीगाळ, दमदाटी करीत झटापट केली। पाथर्डी आगारात पुन्हा एकदा चालकांना थेट पाथर्डी मुंबई कामगिरीसाठी प्रशासनाकडून सक्ती केली जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे। रातराणी फेरीसाठी आवश्यक विश्रांती तास व किलोमीटरचे नियम न पाळता चालकांवर दबाव टाकला जात असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांकडून केला जात आहे। त्यामुळे प्रवासी तसेच चालक वाहकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। एकाच चालकाला सुमारे 450 किलोमीटरचा मुंबईचा कठीण प्रवास बिना विश्रांतीचा धोक्याचा झाला आहे।
पाथर्डी तालुक्यातील सुसरे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक गेल्या महिन्याभरापासून गावात अनुपस्थित असल्याचा आरोप करीत ग्रामस्थांनी पंचायत समिती कार्यालयात धाव घेत गट विकास अधिकारी संगीता पालवे यांना निवेदन दिले। ग्रामसेवकाच्या गैरहजेरीमुळे ग्रामपंचायतीचे कामकाज ठप्प झाले आहे। तत्काळ चौकशी करून कारवाई करावी व 2 दिवसात नवीन नियमित ग्रामसेवक नेमावा अशी मागणी सुरेश उदागे, संदीप उदागे, सतीश पिसोटे आदींनी दिली आहे। राहता बाजार समितीत कांद्याला प्रति क्विंटलला सर्वाधिक 1550 रुपये भाव मिळाला। कांद्याची 5216 गोण्यांची आवक झाली। कांदा नंबर 1 ला 1200 ते 1550 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला। कांदा नंबर 2 ला 800 ते 1150 रुपये भाव मिळाला। कांदा नंबर 3 ला 400 ते 750 रुपये भाव मिळाला। गोल्टी कांदा 500 ते 1000 रुपये, जोड कांदा 150 ते 300 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला। संत्रीच्या 58 कॅरेटची आवक झाली। संत्रीला 5 ते 37 रुपये तर सरासरी 30 रुपये भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली। जिल्ह्याची खबरबातमध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर।